वार्डामध्ये लोकांमध्ये आमूलाग्र बदल झालेला, म्हणजे वार्डामध्ये एक स्वच्छतेवर जास्त भर देणे, छोट्या छोट्या गोष्टी आहे, पिण्याचं पाणी असेल, रस्ते चांगले असेल, या ठिकाणी उद्यानाचं डागडुजी असेल, त्या ज्या काही सोयी सुविधा आहे त्याला तात्काळ फोकस करण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत. आणि मग काही एक 3-4 ठोस कामं मोठी वॉर्डमध्ये आतापासून प्रस्तावित केली पाहिजे, जेणेकरून कायमची लोकांसाठी ती उपयोगी ठरतील आणि कायमची त्याची एक त्या वॉर्डाची ओळख आणि नगरसेवकाची ओळखही होईल. आणि त्याचबरोबर आम्ही शासनाने घेतलेले जे ओसी देण्याच्या इमारतींना 20,000 इमारतींना ओसी देण्याचा निर्णय, पागडीमुक्त मुंबई करण्याचा निर्णय, त्याचबरोबर SRAचे रखडलेले प्रकल्प, रिडेव्हलपमेंटचे रखडलेले प्रकल्प, याला देखील त्यांच्या वार्डामध्ये जे अशा प्रकारचे प्रकल्प आहेत त्याला देखील चालना देण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. आणि एकंदरीत वॉर्डचा एकदम कायापालट कसा होईल या दृष्टीने आपला वॉर्ड चकाचक कसा होईल आणि लोकांमध्ये एक भावना निर्माण झाली पाहिजे की आपला वॉर्ड सगळ्यात आदर्श, म्हणजे एक प्रकारचं एक प्रत्येक नगरसेवकाने याच्यामध्ये विकासाची स्पर्धा लागली पाहिजे. कारण मुंबईकरांनी विकासाला स्वीकारलेला आहे आणि भावनिक मुद्दे जे काढले होते त्याला नाकारलेला आहे आणि अँटी डेव्हलपमेंट ज्यांची भूमिका होती त्यांना नाकारलं आणि विकासाला स्वीकारलेलं आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल राहणं आणि वार्डाचा विकास करणं, मुंबई शहराचा विकास करणं, एक मोठी संधी मिळालेली आहे महायुतीला आणि या संधीचं सोनं करणं हे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या सूचना त्यांना मी दिलेल्या आहेत. उद्याच यांचा गट देखील शिवसेनेचा कोकण भवनमध्ये जो आपण रजिस्टर करतो तो देखील करण्याच्या सूचना दिल्या आहेत. एकंदरीत विश्वास दाखवलेला आहे, त्या विश्वासाला पात्र ठरण्याचं काम आमच्या नगरसेवकांनी, शिवसेनेच्या महायुतीच्या नगरसेवकांनी करावं, अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे. आणि त्याचबरोबर मला आनंदही आहे, समाधान आहे की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष आणि आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना सेकंड लार्जेस्ट पार्टी